जनतेचा आवाज म्हणून बसणार आहेत. त्या सर्व नगरसेवकांसाठी मराठी एकीकरण समितीचा एक वचननामा आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत. त्या वचननाम्यामध्ये नक्की काय विषय आहेत, मराठी माणसाच्या या महाराष्ट्र भूमीच्या हिताचे जे नियम आहेत किंवा जे काही विषय आहेत ते आपण ह्या वचननाम्यामध्ये नमूद केलेले आहेत. आणि या वचननाम्याचा जे उमेदवार कटाक्षानं पालन करतील त्यांच्या पाठीशी मराठी एकीकरण समिती ठामपणे आताही आहे, पुढेही राहील. आपण आता या पत्रकार परिषदेला सुरुवात करूया. आपले जे काही प्रश्न असतील ते संघटनेचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी आहेत आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील आणि आपण अध्यक्षांच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेला सुरुवात करूया. सर्वांना नमस्कार. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी मराठी एकीकरण समितीच्या या सर्व राजकारणी मंडळीकडून जे उमेदवार आहेत सर्व पक्षीय त्यांच्याकडून काय मागण्या आहेत या संदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. आम्ही या ठिकाणी काही मुद्दे मांडलेले आहेत. हे पत्रक आम्ही आपल्याकडे देऊच, परंतु हे मुद्दे वाचून दाखवणं फार गरजेचं आहे. आजच्या माध्यमातून जे राजकीय पक्ष आहेत, खरं तर आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचं काही देणं घेणं नाहीये, परंतु आज जर पाहिलं तर या निवडणुकीच्या माध्यमातून मराठी माणसाचा निवडणूक लढण्याचा जो अधिकार आहे तो हिसकावला जातो, याची मात्र मराठी एकीकरण समितीला खंत वाटते. आपलं एकमेव शहर मीरा भाईंदर शहर असं आहे, मुंबई आहे किंवा ठाणे आहे, नवी मुंबई आहे, वसई विरार आहे आणि हे आजूबाजूच्या सर्व शहरांमध्ये जर पाहिलं तर मराठी उमेदवारांना, स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येमध्ये ही उमेदवारीच्या राजकीय पक्षाने दिलेली आहे. याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि या अगोदरही केलेला आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी एकीकरण समितीचं मुख्य कार्यालय असल्यामुळे शहरामध्ये आपण जर पाहिलं तर 68 परप्रांतीय उमेदवार या रिंगणामध्ये आहेत. म्हणजे विचार करा, या मीरा भाईंदर एकट्या शहरामध्ये 68 परप्रांतीय उमेदवार मराठी माणसाला डावलून उभे केलेले आहेत. तसंच मुंबई महानगरपालिकेमध्ये 123 परप्रांतीय उमेदवार उभे आहेत. म्हणजे 123 मराठी माणसाला डावलून हे परप्रांतीय उमेदवार उभे केलेले आहेत. या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की परप्रांतीय या राज्यामध्ये निवडणूक लढवण्यासाठी आले होते की व्यवसाय आणि उद्योग नोकरी करण्यासाठी आले होते, हा प्रश्न मराठी एकीकरण समितीला पडतो. आज जर चित्र बाहेर आपण पाहिलं तर यांचे वाद आपसामध्ये आहेत. मराठी माणूस कुठेही या ठिकाणी चित्रामध्ये दिसत नाहीये. कोणीतरी कृपासिंग सिरका माणूस या मीरा भाईंदर शहरात येतो आणि सांगतो की मीरा भाईंदर शहराचा महापौर उत्तर भारतीय होईल. तिकडे मुंबईमध्ये सांगतात की महानगरपालिकेचा महापौर हिंदूच होईल, परंतु मराठी होईल हे सांगायला कोणी पुढे येत नाहीये. म्हणजे या शहरांचं यांना नक्की करायचं काय असा प्रश्न मराठी एकीकरण समितीला पडतो. परंतु असे जे महाराष्ट्र द्वेष्टी आणि मराठी द्रोही जे लोक आहेत यांना घरी बसवण्याचं काम मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही मतदार म्हणून, सामान्य मराठी माणूस म्हणून एकजुटीने या मतदारांना जागरूक करून योग्य उमेदवार निवडण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत. कारण नागरिकांचा, मतदारांचा अधिकार हा सर्वात मोठा असतो आणि हा नागरिकांचा, मतदारांचा अधिकार हे राजकीय लोक जाती द्वेष, प्रांतीय द्वेष आणि भाषिक द्वेष निर्माण करून हे राजकीय ज्या निवडणुका आहेत या निवडणुका लढू शकत नाही असं आमचं मत आहे. त्यामुळे आज महानगरपालिकेच्या या सर्व उमेदवारांसमोर, राजकीय पक्षासमोर आम्ही काही मुद्दे मांडलेत ते मी वाचून दाखवतो आणि आपल्याला हे पत्रही आम्ही या ठिकाणी देणार आहोत. महानगरपालिका निवडणूक मतदारांकरिता आमचं असं म्हणणं आहे की राजकीय पक्ष, धर्म कोणताही असो, मराठी उमेदवाराला आमचं प्राधान्य असेल. जिथे एकापेक्षा जास्त मराठी उमेदवार आहेत तिथे मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची संस्कृती याला महत्त्व देणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य द्या अशी आमची भूमिका आहे. सार्वजनिक ठिकाणी मराठी नीट बोलू शकणाऱ्या, या राज्याच्या संस्कृतीबद्दल आपुलकी असणाऱ्या, महापुरुषांबद्दल जाण असणाऱ्या आणि या शहराच्या संस्कृतीची जाणीव असणाऱ्या उमेदवाराला पसंती द्या असं आम्ही आवाहन करतोय.
निवडणुकीचा प्रचार प्रसार मराठीतून करणाऱ्या किंवा या शहराला राज्याला द्विभाषिक घोषित करणाऱ्या उमेदवाराला आम्ही धडा शिकवणार आहोत. मराठी म्हणून जगणाऱ्या उमेदवाराला आम्ही प्राधान्य देणार आहोत. स्थलांतरित जे नागरिक आहेत परराज्यातून या महाराष्ट्रामध्ये येत आहेत, तर महाराष्ट्राची भाषिक सांस्कृतिक ओळख पुसून टाकणाऱ्यासाठी मराठी जे असतील किंवा अमराठी देखील असतील अशा सगळ्यांना आम्ही धडा शिकवणार आहोत. भले ते सखा पाटलासारखे मराठी आडनावाचे माणसं आहेत जे या ठिकाणी परप्रांतीयांचे लांगुल चालन करतायत आणि मराठी माणसाची तिकीट नाकारवून परप्रांतीयांना तिकीट दिलेत, अशा सगळ्या लोकांना आम्ही धडा शिकवणार आहोत. महापौरासह सर्व समितीचे अध्यक्ष या शहरांमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीच असावेत. महानगरपालिका प्रशासनाची प्रथम भाषा मराठी असावी. सर्व आदेश, परिपत्रके, सूचना, करपावत्या, परवाने मराठीत बंधनकारक असावेत. मराठी माध्यमाच्या शाळा वाचवणं, बळकट करणे हे महानगरपालिकेचे मूलभूत कर्तव्य मानले जावे आणि यासाठी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी हे काम करावं. एकही शाळा मराठी जी असेल ती बंद होऊ दिली जाणार नाही अशी या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे. मराठी माध्यमातील शाळांसाठी स्वतंत्र व वाढीव अर्थसंकल्प जाहीर करावा. मराठी न येणाऱ्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची आणि या उमेदवारांची म्हणजे जे नगरसेवक भविष्यात होणार आहेत या नियुक्तीला खरं तर सर्व समावेशक मराठी माणसांना एकत्र येऊन विरोध करावा आणि त्यांना ठराविक कालावधीमध्ये मराठी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करावे. सार्वजनिक ठिकाणचे जे रस्ते, चौक, उद्यानं, फलक, वास्तू मराठी नावे आणि मराठी लिपी प्राधान्याने द्यावी. महानगरपालिका हद्दीत व्यवसाय परवाना, दुकाना परवाना देताना मराठी पाट्या अनिवार्य कराव्यात आणि या मराठी पाट्या न लावणाऱ्या सर्व दुकाना आस्थापनांना जास्तीत जास्त दंड आकारावा अशी जी भूमिका घेतली आणि जे काही या ठिकाणचे रोजगार आहेत ते प्राधान्याने मिळावेत. महाराष्ट्र धर्म, मराठी इतिहास, संत महापुरुषांचे विचार याचा प्रचार प्रसार महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जावा. मराठी भाषा संस्कृतीवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीचा कठोर निषेध व कारवाई केली जावी. परप्रांतीय नागरिकांना सेवा सुविधा देताना मराठी भाषा, स्थानिक संस्कृतीचा आदर बंधनकारक करावा. आणि अजून काही याच्यामध्ये काही मुद्दे आम्ही जोडलेत. मराठीसाठी स्वतंत्र मराठी संरक्षण कक्ष असावा. मराठी दक्षता केंद्र आपण त्याला म्हणू शकतो, तो एक महानगरपालिकेत स्थापन करण्यात यावा. मराठी सण, उत्सव, जयंती, सांस्कृतिक कार्यक्रमांना महानगरपालिकेचे अधिकृत पाठबळ मिळावे. मराठी नाट्य, चित्रपट, लोककला, कीर्तन, भारुडे यासाठी सार्वजनिक जागा, अनुदान उपलब्ध करून द्यावे. मराठी भाषिक नागरिकांवर होणाऱ्या भेदभावाविरोधात तक्रार निवारण यंत्रणा प्रभावी करावी. मुंबई महानगर किंवा मीरा भाईंदर या अशा अनेक महानगरपालिका ज्या आहेत हे महाराष्ट्राचेच आहेत ही भूमिका स्पष्टपणे मांडणारी महाराष्ट्रनिष्ठ धोरण महानगरपालिकेने स्वीकारावी. खाणे, संस्कृती आणि धर्म यावरून घरे नाकारणाऱ्या संस्थेच्या निवासी इमारती अनधिकृत ठरवून त्याचे पाणी, वीज तत्काळ कापून टाकावे. तसेच उशी आणि अग्निरोध प्रतिबंध प्रमाणपत्र रद्द करावे. महानगरपालिकेतील संधी आणि प्राधान्य. महानगरपालिकेच्या सर्व ठेकेदारी कामामध्ये किमान 80% स्थानिक मराठी व्यावसायिकांना, कंत्राटदारांना प्राधान्य देणे बंधनकारक करावे. ठेकेदाराकडून कामगार म्हणून स्थानिक मराठी युवकांची नियुक्ती अनिवार्य करावी. यासाठी नंतर अनेक हुतात्मे झाले, रक्त सांडलं आणि त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. परंतु 1964 मध्ये या राज्याची अधिकृत राजभाषा मराठी म्हणून घोषित झाली. परंतु त्या राज्यभाषेसाठी एक मराठी भाषा भवन या 14 कोटी लोकसंख्या असणाऱ्या राज्यामध्ये नाहीये. म्हणून आमची मागणी आहे की या प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक मराठी भाषा भवन उभं राहावं. त्या ठिकाणी भाषा प्रशिक्षण स्पर्धा, व्याख्याने, कार्यशाळा आयोजित केल्या जाव्यात. प्रत्येक मराठी भाषा भवनासोबत आधुनिक वाचनालय असावे. मराठी ग्रंथ, वर्तमानपत्रे, स्पर्धा परीक्षा, साहित्य, डिजिटल सुविधा उपलब्ध असाव्यात. प्रत्येक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत, समाज सुधारक, क्रांतिकारक यांच्या स्मारकाचे संवर्धन व जतन या महानगरपालिकेचे कर्तव्य असावे. आता महानगरपालिकेच्या बाबतीत जर आपण बोललो तर लाखो कोट्यवधी रुपये आपण सुशोभीकरणासाठी खर्च करतो. परंतु हे पैसा पाण्यासारखा वाया घालून त्याचं नंतर काय होतं आपल्या शहराला सगळ्यांना नागरिकांना माहिती आहे. फक्त या ठिकाणी टक्केवारीसाठी काही कामं केली जातात, परंतु नंतर त्याची डागडुजी होत नाही, त्या ठिकाणी कुठलंही त्याचं संवर्धन होत नाही, त्या ठिकाणी स्वच्छता होत नाही.
आणि मग महापुरुषाचा अवमान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर या नगरसेवकांचं काम आहे की आपण या शहरामधल्या रस्त्या चौकांसह या वास्तूंचं सुशोभीकरण आणि जतन संवर्धन जे स्मारक आहे त्यांचं देखील केलं पाहिजे. महापुरुषांच्या स्मारक परिसरात नियमित स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी, सुशोभीकरण केले जावे. स्मारक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेसे दिवे, सुरक्षा रक्षक, माहिती फलक अनिवार्य करावेत. स्मारक व ऐतिहासिक ठिकाणाचा अवमान करणाऱ्यावर कठोर कारवाई व दंड गुन्हा करण्याचे धोरण अंमलात आणावे. आपण जर पाहिलं की अनेक स्मारका ठिकाणी काही दारुडे लोक त्या ठिकाणी दारू पिताना आढळतात. काही जे नऊ तरुण मुलं मुली या ठिकाणी असतील काही गोष्टी करताना आढळतात किंवा कोणीतरी त्या ठिकाणी अस्वच्छ त्या स्मारकावर टाकलं जातं. या सगळ्या गोष्टीची गांभीर्याने लक्षात घेऊन या कारवाईसाठी आम्ही मागणी करतो आहोत. महानगरपालिका अंतर्गत सुरू होणाऱ्या सर्व प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास केंद्रे मराठी माध्यमातच चालवावी. स्थानिक मराठी युवकांसाठी स्वतंत्र रोजगार मार्गदर्शक व कौशल्य विकास केंद्र प्रत्येक झोनमध्ये पेठा फेरीवाले धोरणात स्थानिक मराठी व्यावसायिकांना प्रथम प्राधान्य दिले जावे. आता आपण जर पाहिलं या मीरा भाईंदरसह मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक बाजार भरले जातात, परंतु या बाजारांमध्ये कोण बसवलं जातं याची माहिती महानगरपालिकेकडे नाहीये, पोलिसाकडे नाहीये. ते ठिकाणी कोण लोक आहेत, कुठून आले आहेत आणि स्थानिक मात्र या ठिकाणी रोजगार वाचून वंचित आहे, त्याला रोजगार नाही, व्यवसाय नाही आणि हे असे मोठे मोठे बाजार उभारून आपण परप्रांतीला दिले जातो. यामध्ये मराठी माणसाला प्राधान्य दिलं जावं अशी आमची भूमिका आहे. मराठी कलावंत, नाट्यक्रमी, लोककलावंत, पत्रकार यांना महानगर कार्यक्रमाच्या अनेक कार्यक्रमात हमखास संधी दिली जावे. स्थानिक मराठी मच्छीमार, भाजीपाला विक्रेते, छोटे व्यावसायिक यांच्यासाठी स्वतंत्र हक्काचे झोन निर्माण करावेत. मराठी भाषिक नागरिकावर होणाऱ्या अन्याय व दुर्लक्ष अपमानाविरोधात स्थानिक नागरिक संरक्षण कक्ष महानगरपालिकेत स्थापन करावा. महानगरपालिकेच्या सर्व जनसंपर्क जाहिराती, सूचना, फलक, सोशल मीडिया संवाद मराठीमधूनच असावे अशी आमची मागणी आहे. आणि हे जे कोणी याच्यावरती काम करणार आहे त्यांच्यासोबत मराठी एकीकरण समिती खंबीरपणे उभा आहे. आणि प्रशासनाने देखील ज्यावेळेस कोणी महापौर बसेल, कोणाची सत्ता येईल, परंतु प्रशासन म्हणून एक समांतर आपली व्यवस्था असते, त्याने या सगळ्या मुद्द्यावरती लक्ष देऊन काम करणं अशी आमची भूमिका आहे. आणि ह्या सगळ्या मुद्द्यांसाठी मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरलेली आहे आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आम्ही या सर्व मराठी हितासाठी काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत या ठिकाणी मी सांगतो. आणि आपले प्रश्न काही असतील तर आपण आता प्रश्न घेऊया. जय महाराष्ट्र. प्रथमचा प्रश्न असा आहे, अनेक राजकीय पक्षातून मीरा भाईंदर शहरामध्ये सांगितलं होतं की फक्त मराठी कसा हा 30% आहे. तर या संपूर्ण गोष्टीवरती जर तुम्ही हा जो जाहीरनामा किंवा मराठी वचननामा जर उमेदवारी अर्ज देण्याच्या अगोदरच आपण प्रसिद्ध केला असता किंवा इकडे जे राजकीय पक्ष संभाळणारे जे नेते मंडळ त्यांच्याकडे जर तुम्ही प्रसिद्ध केला असता तर कुठेतरी फरक पडला असता. नाही, आम्ही हा जो मुद्दा आपण उपस्थित केला या मुद्द्यावर आम्ही आधी काम केलेलं आहे. आम्ही आमचं एक स्वतंत्र निवेदन सर्व राजकीय पक्षांना दिलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त मराठी उमेदवारांना तिकीट द्यावे, कारण हे राज्य मुळात मराठी आहे. आणि हे जे तुम्ही आता परराज्यातील नागरिकांना जे समांतर म्हणजे जवळपास जर तुम्ही पाहिलं 33% 50% उमेदवारी यांना जाहीर केलेली आहे. म्हणजे काय झालंय, एका वेळेस तुम्हीच यांना सुविधा पुरवणार, तुम्ही यांना झोपडपट्ट्या बांधून देणार, तुम्ही यांचं मतदान त्या ठिकाणी वाढवणार आणि मग नंतर तुम्ही कारण देणार की यांचं आता मताची संख्या जास्त झाली आहे म्हणून आम्हाला त्यांना तिकीट द्यावं लागतं. म्हणजे कुठेतरी आपणच आपल्या हाताने आपल्या पायावरती दगड मारतोय असं राजकीय पक्षांनी केलेलं आहे. आणि आता अनेक राजकीय पक्ष या प्रकाराला कंटाळलेले आहेत. आम्हाला ते अनेक वेळा सांगतात की आमचा जो निर्णय आहे तो आमच्या अंगाशी आलाय, कारण यांनीच हे वाढवले आणि यांनाच हे आता ब्लॅकमेल करतायत की आम्हाला तिकीट पाहिजेत, आमची मतांची संख्या एवढी आहे. तर या भविष्यामध्ये ही सुधारणा नक्की होणार आहे आणि मराठी एकीकरण समिती यासाठी काम करते. परंतु आता जे काही झालंय यामध्ये आता आम्ही मतदार म्हणून, नागरिक म्हणून एक निर्णय घेतलेला आहे, कारण आम्ही या देशाचे मतदार आहोत, या राज्याचे, खास करून मराठी राज्याचे मतदार म्हणून या स्थानिकांच्या हक्काच्या जे निवडणूक आहेत यावरती बाहेरून आलेल्या लोकांनी जो डल्ला मारलाय तो आम्हाला हाणून पाडायचा आहे. तुम्ही रोजगारासाठी आलात, तुम्ही रोजगार करा, परंतु आता तुम्ही राजकीय हस्तक्षेप कराल, राजकारण कराल आणि आमच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न कराल तर ते आम्ही सहन करणार नाही. हे आम्ही राज्यकर्त्यांना, राजकारणी लोकांना देखील सांगितलेलं आहे. एक दुसरं आहे, मराठीसाठी आपण स्वतंत्र मराठी संरक्षण कक्ष किंवा मराठी दक्षता केंद्र महानगरपालिकेत स्थापन करावं. ज्या महाराष्ट्रामध्ये मराठी जन्मली, रुजली, वाढली त्याच महाराष्ट्रामध्ये दक्षता केंद्राची उभारणी म्हणजे खेदजनक गोष्ट आहे, पण नेमकी याची भूमिका काय पाहिजे? नाही, आता आमच्या दुर्दैवाने
गुजरात प्रेमी असे अनेक लोक आमच्या राज्यामध्ये आहेत किंवा दिल्लीश्वर काही लोक राज्यकर्ते आमच्या राज्यामध्ये आहेत. त्यांनी काय केलंय की काही लोकांच्या मतांसाठी लांगोल चालांपणा केला आहे आणि मग आम्हाला मराठी माणसाला त्या ठिकाणी घरं नाकारले जातात. मग भाषेवरून कुठेतरी आम्हाला मराठी बोलू नये म्हणून हिणवलं जातं. मग त्या ठिकाणी मारहाण होते आणि मग त्या ठिकाणी एक भाषिक प्रांतिक वाद वाढतो आणि मग मराठी माणसावरच अशा वेळेस गुन्हे नोंद होतात. तर यासाठी एक राज्य शासनाचा म्हणजे महानगरपालिकेमध्ये प्रत्येक एक दक्षता केंद्र असावं अशी आमची मागणी आम्ही केलेली आहे. कारण आता ह्या लोकसंख्येच्या जीवावरती हे जे आता आमच्या जे राजकारणी लोक आहेत, जे प्रमुख राजकारणी लोक आहेत, यांनी काय केलेलं आहे, हाताशी धरलेलं आहे. तुम्हाला एक सांगतो की एका काळामध्ये इंग्रज आले होते व्यापार करायला आपल्या भारतामध्ये आणि इंग्रज व्यापार करायला आले त्यानंतर ते सत्ताधीश झाले. ते आपल्या भारताच्या नागरिकांना कळालं देखील नाही. तसेच इतर राज्यामधून महाराष्ट्र या प्रगत मराठी राज्यामध्ये संतांच्या भूमीमध्ये आलेले जे नागरिक आहेत त्यांचा खरंच काही द्वेष नाही, त्यांचा राजकारण्यांचा द्वेष आहे. तिकडे ते प्रगती करत नाहीत, तिकडे विकास करत नाहीत. ते या राज्यामध्ये आले, परंतु आता त्यांच्या डोक्यामध्ये एक भ्रम झालाय की आम्ही इथे आलो मराठी राज्यामध्ये आणि आम्ही आता मराठी माणसावर सत्ता गाजवणार, आम्ही राजकारणामध्ये उतरणार. म्हणून यांना कुठेतरी थांबवण्यासाठी आम्हाला हे असे दक्षता केंद्र सुरू करायचे आहे. मंत्री सरनाईकांनी इथे 6-7 समाज भवन बांधायचं ठरवलेलं आहे वेगवेगळ्या लोकांसाठी, वेगवेगळी समाज भवन बांधायचं. पण त्याच्यात कुठेही असं मराठी भाषा भवन असं नाहीये. तर तुम्ही तुमचे मित्रच आहेत जवळ, तुम्ही त्यांच्याकडे काय अशी मागणी करणार का? मराठी एकीकरण समितीचे कोणताही राजकीय पक्ष मित्र नाहीये, परंतु एका राज्याचे एक मोठ्या हुद्द्यावरचे मंत्री असल्यामुळे आणि अनेक मागण्या आम्ही त्यांच्याकडे मांडत असतो. माननीय प्रताप सरनाईक साहेबांना आम्ही याआधी अनेक वेळा विरोध केलेला आहे. ज्यावेळेस त्यांनी हिंदी भाषा भवन, उत्तर भारतीय भाषा भवन या ठिकाणी उभारलेलं आहे आणि कुठलंही परप्रांतीयाचं भवन मराठी एकीकरण समिती होऊ देणार नाही. जे भवन या राज्यामध्ये उभारलं जाईल ते नक्कीच आम्ही हरवून पाडू. 2020 मध्ये उत्तर भारतीय भवन बांधण्याची घोषणा केली होती, आम्ही ते अजूनही होऊ देत नाहीयेत आणि यापुढे देखील होऊ देणार नाही. वास्तू भले त्या ठिकाणी उभारेल, परंतु त्या वास्तूला मराठी संतांचं, मराठी महापुरुषांचं नाव लागेल आणि ते सर्व समावेशक मराठी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी त्या ठिकाणची वास्तू असेल. म्हणून जे कोणी हे प्रांतिक वाद लावायचा प्रयत्न या शहरामध्ये करतायत त्यांना आम्ही घरी बसवणार. आमची ठाम भूमिका आहे, ज्या ज्या प्रभागामध्ये परप्रांतीय उमेदवार कुठल्याही पक्षाने उभा केले असू द्या, भले ते मेहता असू द्या, सरनाईक असू द्या, त्यांना आम्ही पाडणार म्हणजे पाडणार. ही भूमिका मीरा भाईंदरसाठीच नव्हे तर या सगळ्या महानगरपालिकेमध्ये माझ्या मराठी एकीकरण समितीचे सर्व शहर अध्यक्ष करतायत आणि ते ज्या ज्या ठिकाणी परप्रांतीय उमेदवार उभे केल्यात त्याच्या विरोधात जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करतायत की आपलं राज्य आपल्याला वाचवायचं आहे, आपली भाषा आपल्याला वाचवायची आहे. या निवडणुकीमध्ये जर मराठी माणूस घरी बसला आणि परप्रांतीय निवडून आले तर हे शहर आपल्या हातातून गेले. काय झालंय, मीरा भाईंदर शहर एका कुठल्या तरी खाजगी व्यक्तीची प्रॉपर्टी असल्यासारखं या मीरा भाईंदर मध्ये सुरू आहे. कांदळवन नष्ट केले जात आहेत, या ठिकाणचा वन विभाग नष्ट केला जातोय आणि एक प्रायव्हेट प्रॉपर्टी या शहराला बघितलं जातंय आणि पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी लोकांना भूलथापा देऊन लोकांना आकर्षित केलं जातंय. याच्या विरोधात आम्ही जनजागृती करतोय. धन्यवाद. हा मराठी वचननामा राजकीय लोकांसाठी आहे आणि राजकीय लोक निवडून गेल्यानंतर महानगरपालिकेमध्ये त्यांनी काय कामं केले पाहिजेत हा वचननामा आहे. या मागण्या आम्ही त्यांच्या समोर मांडल्या. नाही, तेच म्हणतोय ना तुम्हाला, आमचा हा वचननामे आमच्या समोर मांडतोय. तुम्ही काम करायचं की नाही करायचं हे आता तुम्ही जर आम्हाला सांगितलं की हे आम्ही काम करू तर तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा राहू आणि तुम्हाला जिंकून देऊ. तुम्ही सांगत असाल की मराठी द्रोही धोरणच आम्ही अवलंबू किंवा मराठी द्वेष्टपणा आम्ही करू किंवा महाराष्ट्राच्या विरोधात जाऊनच आम्ही या निवडणुकामध्ये काम करू तर तुम्हाला मराठी माणसाचं मतदान नाही हे आम्ही मराठी समाज म्हणून ठामपणे सांगतोय. काही लोक या निवडणुकीमध्ये निवडलेले आहेत जे राजकीय पक्षाचे आहेत, विविध राजकीय पक्षाचे आहेत, अपक्ष आहेत, काही अपक्ष उमेदवार आपल्या हक्काचे आहेत. यांच्या माध्यमातून देखील आम्ही ही जी भूमिका आपल्या समोर मांडलेली आहे पत्रकाच्या माध्यमातून आम्ही ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक गोष्ट व्यवस्थेमध्ये शिरूनच होईल हे आपल्यालाही मान्य आहे, तुमचा योग्य प्रश्न आहे. परंतु काही गोष्टींसाठी एक कालावधी असतो. आता जर बघितलं तर या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चोथा या राजकीय मंडळीने करून ठेवला आहे
आणि कोणी कितीही काही केलं तर कोणता पक्ष कोणासोबत आणि कोणता उमेदवार कोणासोबत हे सामान्य नागरिकांना देखील कळत नाहीये. त्यामुळे या चौथ्यामध्ये आमचा चिखल होण्यापेक्षा आम्ही बाहेर राहून ही कामं कशी पूर्ण करू शकतो ही आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही काही मोजके उमेदवार निवडलेले आहेत आणि हे उमेदवार या मराठी शहराची ओळख टिकवण्यासाठी मुंबईसह मीरा भाईंदरसह सर्व शहरामध्ये काम करणार आहे. या उमेदवारांची यादी तुम्ही जाहीर करणार का? या उमेदवाराची यादी नक्कीच आम्ही प्रत्येकांना भेट घेऊन जाहीर करणार आहोत. येत्या या 2-4 दिवसामध्ये आपल्या समोर आता 3-4 दिवसानंतर मला वाटतं मतदान आहे आणि त्याच्या एक दिवस अगोदर त्याचं आचारसंहिता असते. त्याच्या अगोदर आम्ही आपल्या समोर ती यादी प्रसारित करू. सर, तुम्ही काही भाषा भवनाची तुम्ही मागणी करणार आणि मीरा भाईंदरमध्ये तसं काही होईल का असं तुम्ही काही? मराठी भाषा भवनाची आम्हाला ग्वाही या ठिकाणी प्रशासनाने माजी आयुक्त जे होते ढोले साहेब त्यांनी दिलेली आहे. ते कागदोपत्री पाठपुरावा आमचा सुरू आहे. प्रशासनासोबत आमची मागणी ती सुरू आहे. राजकीय मंडळीने आम्हाला अजूनही कोणीही आश्वासन दिलं नाही हे आपल्या पत्रकार बांधवासमोर आम्ही सांगू शकतो. बऱ्याच वृत्तवाहिन्यांनी आणि स्थानिक लोकांनी अशी बातमी पसरवली की मुंबईसारख्या शहरांमध्ये मराठी टक्का घसरलाय, मराठी माणसं मुंबईसारख्या शहरातून बाहेर फेकले गेलेत. हे तुम्हाला खरं वाटतं का? तसं असेल तर मराठी माणूस या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठी म्हणून आपला दबावगट निर्माण करू शकेल का आणि या सगळ्या आपल्या मागण्या मान्य होतील का असं तुम्हाला वाटतं का? बघा, मराठी टक्का हा कमी झालेला नाही. मराठी टक्का कधीही कमी होऊ शकत नाही कारण हे राज्य आपलं आहे. आज तुम्ही ज्या शहरामध्ये आहात ते शहर मुळात 19 गावाचं शहर. तुमच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण केला की मराठी संख्या कमी झाली आहे. मराठी माणूस बहुसंख्येने आहे म्हणून तर 60,000चा मोर्चा एका दिवसामध्ये निघाला. नाहीतर मराठी मोर्चा निघाला असता का या शहरामध्ये? मुंबई महानगरपालिकेमध्ये 95 लाख मतदारसंख्या आहे. त्या 95 लाख मतदानापैकी जवळपास 55 लाख हे मराठी मतदार आहे. मराठी संख्या कमी नाहीये. मराठी माणूस वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागला गेलाय म्हणून तो कमी वाटतोय. परंतु आता ती वेळ आली आहे आपण एकत्र येऊन या मराठी द्वेष्ट्यांना, ज्यांना सगळे उद्योग गुजरातमध्ये न्यायचे आहेत, महानगरपालिकेवरती परप्रांतीय महापौर बसवायचे आहेत आणि परराज्यातून आलेल्या लोकांना आमच्या डोक्यावर बसवायचं आहे, अशा लोकांना आपल्याला मात्र यावेळेस घरी बसवायसाठी मराठी माणसाने एक कुठल्या तरी उमेदवाराच्या मागे आपापल्या वॉर्डामध्ये घरी बसवलं पाहिजे. दुसरा मुद्दा आता तुम्ही या शहराचा उपस्थित केला. जो आमदार शहरात मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढत होता, ज्या आमदारांनी मराठी भाषेवरून एक वाद छोटासा झाला होता, त्या आमदाराला पुन्हा एकदा आपण या शहरामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये सत्ता द्यायची का हा देखील मोठा प्रश्न आहे. नागरिक म्हणून आम्ही तर त्यांच्याशी अजिबात सहमत नाही आहोत कारण त्यांनी एक विशिष्ट समाजाच्या मोर्चाला पाठिंबा दिला. परंतु ज्यावेळेस 60-65 हजाराचा मराठी मोर्चा निघाला त्यावेळेस मात्र ते आमदार कुठेही दिसले नाही. म्हणून महानगरपालिका जर पुन्हा मराठी माणसाने त्यांच्या तावडीत दिली तर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा हे शहर आपल्या हातातून गेल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खंत व्यक्त करावी लागते. पण मीरा भाईंदरमध्ये बीजेपी सांगते की महापौर आपला बीजेपीचा होईल, तो मराठी झाला पाहिजे की उत्तर भारतीय झाला पाहिजे? नाही, हे बघा, बीजेपी सांगते, शिवसेना सांगते, राष्ट्रवादी सांगते, काँग्रेस सांगते, याच्याशी आमचं काही म्हणणं नाहीये. परंतु जी व्यक्ती या मराठी शहरामध्ये, आगरी कोळ्यांच्या शहरामध्ये मांस, मासे, मटण खाण्यासाठी बंदी घालू शकते, जी सांगते की 7 दिवस 8 दिवस मांस, मासे, मटण बंदी ठेवली पाहिजे, 2 दिवस या ठिकाणी जैन पर्युषण काळामध्ये स्थानिक भूमिपुत्राच्या खाण्यावरती बंधन आणू शकते, त्या व्यक्तीला मात्र महापौर होण्याचा अधिकार नाही. आणि एक तुम्हाला सांगतो, कोणी कितीही बोंबलू द्या, या शहराचा महापौर मराठीच होईल आणि जर तो मराठी महापौर बसला नाही तर ती खुर्ची देखील त्या ठिकाणी राहणार नाही, हे मात्र त्याने लक्षात ठेवावं. मराठी एकीकरण समितीने जसा मोर्चा या मीरा भाईंदर शहरात काढला, तोच मोर्चा येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये घुसू शकतो आणि ती खुर्ची हलू शकतो, इतकी ताकद मराठी एकीकरण समितीकडे आहे, हे मात्र या राजकारणी मंडळीने लक्षात घ्यावं. माझा आणखीन एक विषय आहे. आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांवर वारंवार हे प्रांतीय जे अन्य अत्याचार करतात त्यांच्यावर आपण काय बोलाल? नाही, बघा, याला जबाबदार आपली व्यवस्था आहे. ज्यावेळेस व्यवस्था तुमच्या सोबत नसते त्यावेळेस हा माज वाढला जातो. आम्ही व्यवस्थेला आमच्या बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न यशस्वी होईल आम्हाला खात्री आहे.
आज आमच्याकडे आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाहीत, म्हणून हा माज वाढलेला आहे. आम्ही अनेक आंदोलनं ज्यावेळेस करतो त्यावेळेस आम्हाला पोलिसांचा देखील अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो. म्हणजे प्रशासन देखील आमच्या सोबत नाहीये. तर हे कुठेतरी हळूहळू आता बदलतंय आणि हा बदल ज्यावेळेस घडेल त्यावेळेस मराठी माणूस ताकदीने अजून जो लढवय्या मराठी माणूस म्हणजे आपली ओळख आहे ती आपल्याला यापुढे भविष्यामध्ये दिसेल. धन्यवाद. तुम्ही आता जो प्रश्न विचारला की परप्रांतीय आपल्या राज्यामध्ये स्थानिक लोकांवरती अन्याय अत्याचार करतात. सर्वात पहिली गोष्ट तर जे राजकीय लोकांनी या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये व मुंबईच्या इतर उपनगरांमध्ये जो नेरेटिव्ह, जो लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण केलेला आहे की मराठी माणसाचा टक्का या ठिकाणी घसरलेला आहे. आतापर्यंत बोललं जात होतं की मराठी माणूस हा कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर एकदम त्या साईडला फेकला गेलेला आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा आता हल्लीच एक उदाहरण आहे, बदलापूरमध्ये मराठी माणसांवरती अत्याचार झाला तिकडे. मग तिथे काय झालं? मग तिथे सुद्धा मराठी माणूस कमी झाला का? मग तिथून कुठे गेला? पुण्या तिकडे, सांगली, साताराकडे गेला का? हे काही नाहीये. हे फक्त आणि फक्त राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कुठेतरी एक पिल्लू सोडलं जातं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो, लोकांच्या मनावरती एक ते बिंबवलं जातं की तुम्ही आता ह्या शहरामध्ये कमी झालेला आहात, तुमचं आता इथं चालणार नाही. पण या महाराष्ट्राचा इतिहास आहे, या मुंबईचा इतिहास आहे. अनेकांनी रक्त सांडून ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा वारसा इथून पुढे आम्ही सुद्धा तशाच पद्धतीने टिकवून ठेवणार.